तर थेट जाऊयात, लालबागच्या राजाची शेवटची आरती सुरू आहे। हीच ती जागा आहे जिथे कुटुंब। तर लालबागच्या राजाची ही आरती सध्या गिरगाव चौपाटीवर होते आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। अरे उभा होती समोरच आहे। अरे अडकलं होतं ना, ट्रॉली अडकली होती सकाळी। राजाची ही शेवटची आरती या ठिकाणी पार पडलेली आहे। 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गणपती बाप्पांना तराफ्यावर ठेवण्यात आता यश आलेलं आहे आणि 10:30 वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन केलं जाईल अशी माहिती देखील मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर अद्यापर्यंत लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरच आहे। तराफ्यावरती आता बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती घेऊन जाण्यात यश आलं आणि त्यानंतर हा तराफा आता हळूहळू समुद्रामध्ये जाईल आणि 10:30 वाजेच्या सुमारास गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल अशी माहिती आता देण्यात आलेली आहे। लालबागचा राजा अद्यापर्यंत चौपाटीवरच आहे। राजाला निरोप देण्यासाठी अजूनही भक्तांची अलोट गर्दी सध्या गिरगाव चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळते आहे। समुद्राला भरती आलेली होती आणि त्यामुळे हे विसर्जन जरासं खोळंबलेलं होतं। मात्र तरी देखील गणेश भक्तांचा, मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष काल जसा होता अद्यापही तसाच दिसतोय। ही शेवटची आरती या ठिकाणी संपन्न झाली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष देखील करण्यात आला आणि त्यानंतर आता तराफ्यावरती ठेवलेली ही गणपती बाप्पांची मूर्ती आणि त्यानंतर हा तराफा हळूहळू समुद्रामध्ये जाईल आणि 10:30 वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाचं हे विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या भक्तिभावानं
गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर दाखल आहेत. रात्री 10:30 नंतर हे विसर्जन केलं जाईल अशी माहिती मंडळाच्या वतीनं देण्यात आली. गेल्या 9 तासांपासून लालबागच्या राजाचं हे विसर्जन खोळंबलेलं होतं. तराफ्यावरती ही मूर्ती ठेवण्यात आता यश आलेलं आहे आणि त्यानंतर समुद्रामध्ये हा तराफा नेला जाईल आणि 10:30 वाजल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.